हे गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आज आमचा BXCचा पेपर आहे. BXC म्हणजे बेसिक इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग. तसं BEE पाहिजे, पण त्याला BXC म्हणतो आम्ही. काल आमचा पेपर झाला फिजिक्सचा. त्याच्यातून उभरायचा वेळच नाही भेटला की लगेच आज BXCचा पेपर आलाय. तर जाऊ आता कॉलेजला जाण्याच्या अगोदर मेसला जेवण करू. चला मग. तर गाईज, आता मी आलो आहे मेसमध्ये आणि मी ऑर्डर केले मिसळ चपाती. सो जस्ट वेटिंग फॉर ऑर्डर कम. सो गाईज, आपलं ऑर्डर आले फायनली. हे मिसळ, हे सॅम्पल आणि चपाती पाव नाही याच्यात. सो गाईज, आत्ता माझं जेवण झालं आहे आणि मी आता आहे मेट्रो स्टेशनमध्ये चाललो आहे कॉलेजला. बघू शकता तुम्ही मेट्रो स्टेशन. गाईज, आता एक भारी किस्सा झाला. मी असं उतरलो बरं का लिफ्टमधून. मेट्रोचे दरवाजे उघडे होते, असं पाय टाकलाच की बंद झाले. शेट म्हणलं आता परत 7 मिनटं थांबायला लागणार. हे बघा बोर्डवर दिसत आता 60 मिनटं. परत आता वेटिंग. नशीबच का. काहीच, मी आता आलो आहे मंडईला. तिथं कसं आहे 7 मिनटात टायमिंग वेटिंग होतं ना, तर मी म्हणलं काय करायचं 7 मिनिट, चला मंडईला जाऊ. तर हे बघा मंडई, आणि इथं मेट्रो आली पण. म्हटलं तिथं कुठं 7 मिनटं थांबायचं आहे, चला इकडं लगेच भेटेल, आणि भेटली पण. तर गाईज, आता मी आलो कॉलेजमध्ये आणि बघा आता सगळे कसा अभ्यास करताय मला सोडून. आईला स्वप्ने तर अभ्यास करत नाही, गेम खेळते. ही पण अभ्यास, ही तर झोपली. हे दोघं अभ्यास, हे पण अभ्यास. अनुसे सगळे अभ्यास करते. मी पण केलं पाहिजे, करतो आता थोडा. शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहणे, कोणी विनेत पडून शिकावं. आता पेपर आहे, पुढं बॅग काढायची आहे. बॅग काढून हॉलमध्ये एंटर करायचे. आतापर्यंत अभ्यास करते. अजून म्हणते काय वाचू का गेलं. पक्का डेंजर रे बाबा. फेल होतं का पास होते, पासच होईल एवढा अभ्यास करते म्हणल्यावर. चला मग, बाय गाईज. सो गाईज, आता मी काढतोय बॅग कारण जायचं आहे आतमध्ये. सो रोज सारखं घेतलं आहे माझं पाऊच आणि कॅल्क्युलेटर. हे तर वापरत नाही तरी पण घ्यावं लागते, आणि आपली ही चुटकी स्केल. चला मग परत एकदा विजय भव स्वतःला. सो गाईज, पेपर झालं आहे. हे सगळ्यात अवघड गेला मला. 5 क्वेश्चन नाही, 6 क्वेश्चन आले ते 4-4 मार्काला. अटेम्प्ट एनी 5 20 मार्काला. 3च केल्यात ते पण चुकीचे. फक्त डायग्राम काढून आलो आहे. त्यांनी एक्सप्लेनेशन विचारलेलं विथ डायग्राम. आपल्याला फक्त डायग्रामच येत होती, तेवढंच लिहून आलो आहे. आणि सुटला पण नाही पेपर, तसंच ठेवून निघून आलो आहे. आता पोरं सुटले पण नाही, आता सुटतील. तर 10 मिनटं उरलेले, मला काहीच येत नव्हतं. मग डायरेक्ट पेपर ठेवून निघून आलो आपण. आता सुटतील, त्यांची रिव्ह्यू घेऊ. भोजन आलंय तिकडे. कसं केलं तसंच आलं. हा, सगळे चिठ्ठ्यातलं आलं का? हे माझ्या खिशात पण आहे अजून. मग लिहिला असशील तू. हा, मग कसं काय नाही लिहिलं. बापरे. शलार कसं आहे. कसं गेला. हा, एकदम भारी. भारी. ठीक 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 ठीक. आईला आपल्याला चालू यावर गेल्या वाटतं. चांगला लिहिला का नाही पण. तुला काय वाटतं. नसेल लिहिला. हा, बापरे, माझीच गाण लागली. तू काहीच नाही लिहिला. नाही. अभ्यास करायला काय होत तुला. पेपर कसा गेला. भागवा एक नंबर भाई. काहीच नाही लिहिलं. फक्त एखादा क्वेश्चन झाला असेल सॉल्व, बस तेवढंच. नलवडे कसा गेला पेपर. हा, 12-15 बापरे. 25 20चा मार्क पेपर 25चा लिहिलाय. तेच ना. 24चा लिहिलाय. बापरे, यांना बरं चांगला गेलंय. आपण तर लेक्चर पण नाही केले. एका लेक्चर नव्हता केला, त्या लेक्रेटिव्हमुळं सगळं बाहेरच फिरत होतो. गाण लागली तर कसं गेला. 1 नंबर पेपर आमची मारली.
ए बाबर चष्मा काढून बोल असं छापते एकदम तो मागच्या मागे सोबत तो आला असं याच्या सोबतच बघतोय सेम टू सेम छापूस राहिले अरे काय मजा आली आज एंटरटेनिंग मास्टर सर लय भारी आईला रे सगळ्यांना भारी गेलाय राव यो कुठं आहे मला लय आवड गेला आमची पण लागलेत रे अरे हे बघ 6 क्वेश्चन होते ना मी 3च लिहिल्यात ते बिंदीस ते 2 क्वेश्चन मध्ये एक एक्सप्लेनेशन होतं विथ डायग्राम फक्त डायग्राम काढून आले मी पण डायग्राम काढलं बाकी काय लिहिलं एक्सप्लेनेशन असं लिहिले की ते मॅडम ते एक्सप्लेनेशन बघून डायग्रामची वाट चालतो कसं गेला अरे रे होतं ना टॉप गेलाय ओय परदेशी आज आपण पेपर लिहिला आहे आज आपल्याला 5,000 रुपये किती लिहिला असेल तुला कसं गेला चांगला बरं गेला 10 पडले बापरे आईला मला तर 8च पाडायला पाहिजे कारण 8ला पास आहे ना आता मी थर्ड फ्लोर म्हणून मला 15 आहे हा सेकंड फ्लोरला आता 10 होतील ते आणि फर्स्ट फ्लोरला 5 होतील चालेल हिशोब क्लिअर गाईच आता कॉलेजमधून घरी चाललो होतो तर भुजंग म्हणला चल काहीतरी खाऊन घेऊ मग आलतो खायला पण मग विचार आला की 7 वाजता परत आपल्याला मेसला जायचं असते आता 6 वाजल्यात मग मी घेतलं एक लिंबू सरबत जे आले तर अशा बॉटलमध्ये मला वाटलं बनवून देईल आणि भुजंगने घेतला चहा आणि बिस्किट सो लेट मी टेस्ट लिंबू सरबत काय खास नाही घरी बनवलेलंच भारी काहीच तुळजा भावाने बघा पुढं 2 वाघ डेकोरेशन बघा 6 जानेवारीचं म्हणजे शिवजयंती 7 तारखेची भव्य शिवजयंती या तुम्ही पण या सगळे 7 तारखेला कसबा पेठ पुणे गाईज मी आता आलो रूमवर आणि हा भुजंग बघा लगेच बसला GTA 5 खेळायला दमच नाही पोराला तो पण माझ्या रूमला आलाय गाईज आमच्या इथं माकड आले गाईज हे बघा गाईज बघा माकड ए बुल्ल्या ए गांड मारीन ते आपली कसा आहे माकड गाईज काय नको करू भुजंग गाईज कुठून आला काय माहिती काळं तोंड आहे याचं शेपूट तर कसली मोठी आहे बघा काळं तोंड आहे आणि शेपूट बघा किती मोठी आहे आणि हे कुठून आले माहित नाही पुण्यात अरे बापरे फोन नेन माझा लय महागाचा आहे एक तर बाप परत नाही घेऊन जाणार हे खाते बदामचे पानं खाते पण पुण्यात कुठून आला कात्रजवरून पळून आला असं हे नको काय भुजंग करू वर जाते आता गेलं काहीतरी पाडते आता ते बरं का वरून आवाज येतोय गाईज पोरी घाबरते वरच्या तो गाईज आता आम्ही चाललोय मेसवर जेवायला रूमवर बसलेलो मग ठरलं चला आता 7 वाजले चला जेवायला मेसवर निघालोय मग सो गाईज आता आम्ही आलोय मेसला आणि भुजंग आहे माझ्या संग शॅलरे गणेशने घेतले राईस प्लेट वांग्याची भाजी डाळ आणि शेवभाजी याने घेतलीत मेसो चपाती शॅलरने भुजंगने पण तेच कॉपी केले ॲज इट डज आणि मी पण एक राईस प्लेट सांगितली आता ती पण येईल सो गाईज माझं पण आले फायनली राईस प्लेट आता आम्ही पण जेवतो तुम्ही बी जेवण करा सो गाईज मेसवर जेवण करून मी आलोय आपल्या रूमवर ब्लॉग शेवटपर्यंत बघण्यासाठी धन्यवाद जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा स्टे ट्यून सी यू इन नेक्स्ट ब्लॉग टिल देन बाय Je les épuise, ils m'accusent d'avoir triché ou pactisé. La petite me plaît pas, mais les changer en bas, mais je peux pas la tchatcher si j'ai pas teasé.